महत्त्वाची बातमी म्हणजे ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने एक प्रकारे मान्यता दिलेली आहे. 27% हे कायम राहणार आहे आगामी निवडणुकांमध्ये. सर्वप्रथम या विषयावर तुमची प्रतिक्रिया. असं आहे की मला खूप आनंद आहे. मलाच नव्हे तर आमच्या सर्व मागासवर्गीय जे आमचे बांधव भगिनी आहे त्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची गोष्ट आहे. परंतु एक आहे की अनेकांना माहिती नाही की हे का असं. तर आपल्याला तर आरक्षण मिळालेलं आहे, मग काय गडबड झाली आहे. तर गडबड अशी झाली आहे की 2017मध्ये कोणीतरी जे आहे सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं आणि तुम्हाला कल्पना आहे की एम्पेरिकल डाटा नाही आणि म्हणून जे आहे यांचं आरक्षण जे रद्द करा वगैरे वगैरे अशी केस मांडण्यात आली. त्यावेळेला फडणवीस साहेब होते मुख्यमंत्री. 2019ला त्यांनी खूप प्रयत्न केले परंतु डाटा काही मिळाला नाही. डाटा चुकीचा होता, त्याच्यात त्रुटी आहेत वगैरे वगैरे सांगण्यात आले. हा डाटा कधी गोळा करण्यात आला? 2010ला. 2011पासून जी जनगणना होणार आहे तर समता परिषद आमची त्याच्यातर्फे आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आणि सांगितलं की केंद्र सरकारला आदेशित करा की 2011पासून जी जनगणना होईल त्याच्यामध्ये आमची ही जातीगणना करा. आम्ही सुप्रीम कोर्टाने नोटीस दिली भारत सरकारला. त्यावेळेला समीर भुजबळ खासदार होते. मी त्याला म्हटलं अरे तू असं कर ना, तिथे सभागृहामध्ये आवाज उठव. आणि तसा त्यांनी तो प्रयत्न केल्याबरोबर पहिल्यांदाच कैलासवासी गोपीनाथराव मुंडे धावून आले आणि म्हणे मी तुझ्याबरोबर. आणि मग त्या दोघांनी जे आहे अनेकांना भेटलं. संपूर्ण ते वेगवेगळे यादव लीडर वगैरे जे आहेत, मायावती जे कोणी असतील, काँग्रेसचे वगैरे सगळ्या पक्षाचे 100 खासदार उभे राहिले, मागणी सुरू केली. आणि मग पवारसाहेबांनी सुद्धा कॅबिनेटमध्ये सांगितलं अरे एवढे लोक म्हणतात तर आपलं करायला लागेल. प्रणब मुखर्जी आले याच्यामध्ये सभागृहात आणि त्यांनी सांगितलं आम्ही ते करू. आम्ही ती केस मागे घेतली. आम्हाला वाटलं सगळं काही झालं. पण पुढे असं झालं की जी जनगणनांची आपण करतो नेहमी दशवार्षिक ती सेन्सस कमिशनर जे असतात ते करतात. यांनी काय केलं की ग्रामीण भागातलं काम जे प्रत्येक राज्याला वाटलं, ग्रामीण भागातलं ग्रामविकास खात्याने माहिती गोळा करा आणि शहरातली माहिती नगर विकास खात्यानं. आता खरं म्हणजे असं आहे की सेन्सस कमिशनर जेव्हा जनगणना करतं किंवा एखादं काम घेतं, तुम्ही चुकीची माहिती दिली तर तुम्हाला सजा आहे, शिक्षा आहे, तुरुंगाची. आता याच्यात काहीच नव्हतं, सगळंच भोंगळपणाच होतं खरं म्हणजे. आणि ती माहिती तर गोळा झाली. जेटली साहेब होते, त्यांनी सांगितलं सुद्धा की ओबीसींची जी परिस्थिती देशामध्ये वाईट आहे. परंतु जसं काय करायचं आमच्याकडे डाटा नाही. पण हे कशासाठी चाललं होतं? हे चाललं होतं याच्यासाठी, फक्त निवडणुकीसाठी नाही. हे चाललं होतं याच्यासाठी की जसं दलित समाजाला वरून दिल्लीतून SC शेड्यूल कास्टला भारत सरकार, राज्य सरकार मदत करतं त्यांच्या घरादारासाठी, सगळ्यासाठी, शिक्षणासाठी. आदिवासी समाजाला करतं. तसं ओबीसीला सुद्धा केलं पाहिजे.